वेट चालू होतं 5 वाजलेला, तर तुम्हाला दाखवते सिच्युएशन. हे बघा पूर्ण बंद करून ठेवलं. हे बघा क्लोज करून ठेवलं खिडकी पण. त्यानंतर इथे पाण्यात तुळशीची पानं टाकली आहेत. याच्यामध्ये पण तुळशीचे पानं असेल. तरी ते वेध सुरू झाले होते आणि मला खूप झोप येत होती, म्हणून मी जरा वेळ पाठ टेकवली होती. तर तेव्हा मी नारळ घेऊन झोपली होती. आणि त्यानंतर उठल्यानंतर मग मी थोडंसं वाचन केलं, जे स्वामीचं सारामृत असतं, स्वामी चरित्र सारामृत, तर ते वाचन करत होती. त्याच्यानंतर मग बसून बसून पण खूप कंटाळा आला होता, कारण एका जागी बसून आपण किती वाचू शकतो ना. तर त्याच्यामुळे जेवढं जमलं तेवढं मी बसून वाचलं. नंतर मग मी पूर्ण फेऱ्या मारत मारत पण वाचन करत होती, कारण वाचन होणं इम्पॉर्टंट होतं. तर मग मी चालता चालता पण वाचन करत होती, बसून वाचन करत होती. म्हणजे जेवढं मला जमेल वाचन करायला तेवढं करत होती. आणि त्यानंतर बसून बसून काय करणार म्हणून मम्मी पप्पा लुडो खेळत होते, तर मी बघत बसली होती. मी काय खेळले नाही, जस्ट बघत होती त्यांचा डाव. आणि इथे खूप म्हणजे रंगत आला होता डाव. म्हणजे पप्पांना जिंकायला 3 आणि मम्मीला भरपूर पाहिजे होत्या. नंतर शेवटला तर पप्पाच जिंकले. आणि मग तेवढाच माझा टाईमपास झाला, कारण म्हणजे अर्धा 1 तास कसा गेला कळलं नाही. कारण वाचून वाचून मग खूप झोप येत होती, की वाचल्यामुळे कशी झोप येते ना लवकर, झोप येत होती. तर मग ते टाळण्यासाठी म्हटलं थोडा गेम बघते. आणि मग गेम बघितलं तर मग थोडं माइंड फ्रेश झालं आणि मग मी परत वाचन करायला घेतलं. तर मी इथे परत रात्रीचं वाचन करायला घेतलं होतं. ऑलमोस्ट आय गेस 12 सव्वा 12 झाले होते. आणि मग काय करू, मग परत एकदा स्वामीचरित्र सारामृतचं पूर्ण एक पाठ केला. आणि त्यानंतर गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि रामरक्षा वगैरे पूर्ण सगळं वाचून काढलं. कारण बसून तरी काय करणार ना, जेवढं आपण वाचन करू तेवढं चांगलं आहे. म्हणून मला जेवढं जमलं मी तेवढं ट्राय केलं की वाचन करायचं. आणि त्याच्यानंतर ग्रहण संपल्यावर आंघोळ केली आणि मग नंतर सगळीकडे पूर्ण घरामध्ये गंगाजल टाकलं, म्हणजे शिंपडलं. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण घरामध्ये शिंपडल्यानंतर मग देवपूजा केली. मग तेव्हा कुठे जाऊन जरा फ्रेश वाटलं, कारण आंघोळ झाली होती म्हणून चांगलं फ्रेश वाटत होतं. आणि तुम्ही इथे बघू शकता मी देवाची पूजा पण करते आहे, कारण म्हटलं तुम्हाला सगळंच दाखवायला की काय काय नक्की मी केलं आहे. तर इथे देवाची पूजा केली. खूप बरं वाटलं, म्हणजे काही एवढा त्रास नाही झाला, कारण आपण देवाचं वाचन करत होती म्हणून लक्षात पण आलं नाही की काय किती वेळ गेला. तर कारण वाचनामध्ये कसं की सारामृतामध्ये आहे ना हे असतात, अध्याय असतात, त्याच्यामध्ये गोष्टी असतात. तर संस्कृत आपल्याला थोडं थोडं समजतं, ते वाचायला इंटरेस्ट येतो. तो खूप छान वाटलं. आणि नंतर देवपूजा केली, देवाजवळ हात जोडले आणि मग एकदम मन प्रसन्न वाटलं, म्हणजे तर झोपच गायब झाली होती. तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे, देवपूजा झाली आहे, आता रेडी आहे. आता भूक लागली आहे आणि गोमूत्र पण सगळीकडे शिंपडून झालं आहे. गोमूत्र आणि गंगाजल दोन्ही शिंपडले. आणि आता ॲपल खाते, कारण जाम भूक लागली आहे. रात्रीचं जर मी काही मसालेदार खाल्लं तर अजून ॲसिडिटी होईल. मी ॲपल खाते आणि भेटूया आपण उद्या सकाळी. हॅलो फ्रेंड्स, तर आता मी सकाळपासून तर काही व्हिडिओ केलेला नाही आहे, कारण रात्री खूप लेट झोपली, तर मग सकाळी जागच आली नाही. तर पूर्ण दिवस आळस परत गेला आहे, खाऊन पिऊन झोपच काढल्यात आज. तर आता संध्याकाळी मी रेडी झाली आणि मी जाते आता मार्केटमध्ये असंच राऊंड मारायला, कारण बोर झालं आहे घरात बसून बसून पण. सो राऊंड मारूया. तर तुम्हाला पण दाखवते मार्केटमध्ये काय काय होतं. तर तुम्ही ते बघू शकता, माझी पूर्ण चालच बदलली आहे, एकदम हळूहळू चालते आहे मी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.